पुण्यातील लोहगावमध्ये स्थानिक आमदार आणि नागरिकांमध्ये मोठा वाद झालाय। वडगाव शहरीचे आमदार बापू पठारे यांचा स्थानिकांशी वाद झालाय। पठारेंच्या चालकाकडून स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप आहे। पुण्याजवळील लोहगाव गावामध्ये एका कार्यक्रमात आधी आमदार बापू पठारे यांच्याकडून एका स्थानिक नागरिकाला मारहाण, तर त्यानंतर बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की झाली। बापू पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। पुण्याच्या लोहगावमध्ये हा सगळा प्रकार झालेला आहे। वडगाव शहरीचे आमदार आहेत बापू पठारे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, आणि त्यांच्याकडून मारहाण झाल्याचा, त्यांच्या ड्रायव्हरकडून मारहाण झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे। आणि त्यानंतर काहीसा गोंधळ झाला, काहीसा वाद झाला, बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये वाद झाला, अगदी धक्काबुक्की झाल्याचं सुद्धा कळतंय। हा सगळा प्रकार कुठे घडलाय तर पुण्याच्या वडगाव शहरीचे आमदार बापू पठारे आहेत आणि पुण्याच्या लोहगावमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्यावेळची सगळी दृश्य सुद्धा आपण पाहतोय। पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नंतर दाखल झाले आणि त्याची दृश्य आपण पाहतो। या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया, आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, विक्रांत, काल रात्रीची ही सगळी घटना आहे। या घटनेमध्ये जे आहे ते स्थानिक आमदार जे आहेत बापू पठारे यांना मारहाण झालेली होती। राष्ट्रवादीच्या 2 गटामध्ये ही हानीमारी झालेली आहे। लोहगाव परिसरात आमदार बापू पठारे जे आहेत एका कार्यक्रमाला गेले होते। त्याच ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंडू खांदवे हे उद्या आंदोलन करणार होते आणि त्या आंदोलनासंदर्भात चर्चा करताना दोन्ही गटात मोठा वाद निर्माण झाला आणि या वादातून एकमेकावर आरोप करण्यात आलेले आहेत। बापू पठारेंच्या चालकाने, सुरक्षा रक्षकाने मला मारहाण केली असा आरोप बंडू खांदवे यांनी केलाय। तर बंडू खांदवे यांनीच आम्हाला मारहाण केल्याचा आरोप आमदार बापू पठारे यांनी केलेला आहे। विकासाच्या कामाच्या निधीवरून किंवा विकास कामाच्या रस्त्याच्या सगळ्या प्रकरणावरून ही सगळी मारहाण झालेली आहे। रात्री मोठा तणाव सुद्धा त्या परिसरामध्ये पाहायला मिळत होता। पोलिसांनी वेळीच ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीवरती स्थानिक आमदारांना जर मारहाण होत असेल तर मग पुणे पोलीस किंवा ही सगळी यंत्रणा काय करते किंवा त्या ठिकाणची खबरदारी का घेतली गेली नाही, हा सगळा प्रश्न निर्माण झालाय। घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला। त्या सगळ्या परिसरामध्ये नियंत्रण आहे का बघण्यात आलं। मात्र अगोदरच जर त्या ठिकाणी थोडी सुरक्षा ठेवण्यात आली असती तर असा अनुचित प्रकार घडला नसता। आता दोन्हीकडून एकमेकावर आरोप होतात, मात्र या संदर्भात काही गुन्हा दाखल होतो का ते पाहणं महत्त्वाचं आहे। बापू पठारे यांच्याकडून या संदर्भात मी गुन्हा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया सुद्धा त्याने दिलेली आहे। आता नेमकं पोलीस पुढे काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। विक्रांत, खरंय बालाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पोलीस आता पुढे काय करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच गुन्हा दाखल होतो का हे पाहणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे। त्याकडे लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।